15 दिवस तुम्ही इजेट दिली पाहिजे. असलम सर, हॅलो. हा सर. हा मी तुम्हाला काही गोष्टी विचारतोय. तुम्ही बारामती तालुका अध्यक्ष आहात. बारामती तालुका अध्यक्षाला काही अडचण आहे का की त्या आपल्या कार्यकर्त्यांना या प्रशिक्षणामध्ये जॉईन करायला ऑनलाईनला? काही अडचण नाही सर, काही अडचण नाही. जॉईन का होत नाही ते? मी काल बोललो त्यांच्याशी, बारामतीमध्ये, हा बारामतीमध्ये तुम्ही असलम सर, तुम्ही बारामतीमध्ये जनहिताच्या मुद्द्यांनी तिथं तुमचं कार्यालय चालू करत आहात आपल्या संस्थेचं, त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. ज्या ज्या वेळेस आपल्या बारामतीच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाची गरज पडेल त्या वेळेस मी तुमच्या मार्गदर्शनासाठी 100% तिथं उपस्थित असेल, 100% असेल. पण मात्र माझा प्रश्न या ठिकाणचा येतोय की तुम्ही आता ह्या प्रशिक्षणाला जॉईन करायला अडचण काय? उद्यापासून जॉईन होतील सगळे. मग आतापर्यंत का झोपलेले होते का सगळे? नाही, मी बोललो होतो त्यांना, उद्यापासून जॉईन होतील सर. ओके ठीक आहे. ओके सर. ओके. प्रकाश सर, काय अडचण नाही ना? नाही सर, काय अडचण नाही. चाललं तुमचं चांगलं बोलणं, थोडा मजा येते ऐकायला, थोड्या गोष्टी शिकायला, थोड्या गोष्टी शिकायला भेटतायत. तर तेच मजा घेतात. सगळ्यातले सहकारी चांगले मजेशीर प्रश्न विचारतायत, तुम्ही पण गमतीदार उत्तर देतायत, बरं वाटतंय सर. नाही, आपले सगळे कार्यकर्ते प्रामाणिक आहेत आणि आपल्या कार्यकर्त्याचं एक वैशिष्ट्य आहे. राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते पाहतात ना आपण तसे, की राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक अपेक्षा असते की माझं नाव झालं पाहिजे, माझं नाव पुढे आलं पाहिजे, मीच फक्त बॅनरवरती दिसलो पाहिजे, मीच फक्त असं झालं पाहिजे, ही जी भूमिका असते राजकीय पक्षाच्या, तशा आपला कुठलाही कार्यकर्ता कधीच असं म्हणत नाही. सगळे पडद्याच्या पाठीमागे उभे राहून काम करणारे आपले कार्यकर्ते, खऱ्या अर्थानं समाजाच्या साठी काम म्हणून करणारे कार्यकर्ते, नावासाठी काम करणारे कार्यकर्ते नाहीत. आणि विशेष म्हणजे मी असलम सरांचा एक महत्वाचा मुद्दा आपल्या सगळ्यांना सांगू शकतो की असलम सर एक धडपडे कार्यकर्ता आहे. त्यांना लोकांसाठी काम करण्याची खूप मोठी त्यांची भूमिका राहते आणि प्रत्येकाला अडीनडतीला जाऊन त्यांना मदत करणं हा त्यांच्या पाठीमागचा महत्वाचा उद्देश असतो. त्यांचे छोटे छोटे प्रश्न खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारे असतात. हो सर. गाईज, मला वाटतं आपण चालू करूयात. आता आपण सगळ्या मूळ मुद्द्याकडे येऊ. आजचा आपला जो विषय होता हा आपला आजचा विषय आहे की मानवी हक्क संरक्षण अधिनियम या कायद्याद्वारे प्रस्थापित झालेला जो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे, या आयोगाची आपण रचना पाहणार आहोत. या आयोगाची रचना, त्याचबरोबर आयोगाचे उद्दिष्ट, आयोगाचे कर्तव्य आणि आयोगाची कार्यप्रणाली या संबंधाने आपण माहिती घेणार आहोत. आपल्याला मानवी हक्क कायदा संरक्षण अधिनियम 1993 हा कसा अस्तित्वात आला या संबंधीची माहिती मी या अगोदरही आपल्याला दिलेली होती. आता परत ती माहिती देण्यापेक्षा मी डायरेक्टली या कायद्यातल्या तरतुदीच्या संबंधाने आता सुरुवात करतोय. काहीच या मानवी हक्क संरक्षण अधिनियम हा जो कायदा करण्यात आला, या कायद्याचा पाठीमागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश कायद्याच्या उद्देशिकेतच स्पष्ट केलेला आहे किंवा कायद्याच्या या सगळ्या उद्देशिका आहे, या उद्देशिकेतच स्पष्टपणे नमूद केलेले आहे. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की मानवी हक्काचे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित आणि त्याला संलग्न अशा बाबीसाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्यामध्ये राज्य मानवी हक्क आयोग आणि मानवी हक्क न्यायालय स्थापन करण्यासाठी तरतूद करण्यासाठीचा हा अधिनियम आहे. आता या अधिनियमाच्या संबंधाने आपल्याला कल्पना असेल की भारतीय प्रजासत्ताकाच्या 42व्या वर्षी संसदेकडून हा अधिनियम पारित करण्यात आलेला आहे आणि ह्या अधिनियमाचं जे नाव आपल्याला सांगण्यात आलंय, ह्या अधिनियम सुरुवातीला हा अधिनियम अध्यादेशाद्वारे लागू करण्यात आलेला होता आणि ह्या अध्यादेशाचा नंतर याच्यामध्ये तो अधिनियमामध्ये पारित करण्यात आला. या अधिनियम मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 असे संबोधण्यात येईल. याचा विस्तार संपूर्ण भारतभर असेल, मात्र जम्मू काश्मीर व अन्य राज्यातील संविधानाच्या 7व्या अनुसूचीतील सूची 1 सूची 3 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही नोंदीमधील त्या राज्यांनी संबंधित असलेल्या बाबीच्या बाबतीत फक्त तो राज्यांना लागू होईल असंही त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले. काही ज्या अधिनियमाची प्रस्तावना, त्याच्या संबंधातले मला असं वाटतं की विविध विधानाचे उद्दिष्ट, त्याचबरोबर ती या अधिनियमातील सुसंवादी रचना, याचबरोबर ती
परंतु स्पष्टीकरण आणि तरतुदी सरळ भाषा या संबंधीच्या माहिती त्या अधिनियमातले मी तुम्हाला तो PDF मध्ये पाठवेल, ती माहिती तुम्ही त्याच्यातून समजून घेऊ शकता. त्याच्यामध्ये फक्त या अधिनियमातल्या ज्या कायद्याच्या व्याख्या लिहिलेल्या असतात ना, त्या व्याख्या त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आता आपण सुरुवात जी करूया, ही सुरुवात इथनं करायची आपल्याला की हा अधिनियमचं उद्दिष्ट काय आहे, या अधिनियमाची सगळ्यात जास्ती अनिर्वाहित तरतूद जी करण्यात आलेली आहे, ही तरतूद म्हणजे नेमकी काय, या दृष्टिकोनातून आपण पाहूया. आपल्याला माहिती आहे की काहीतरी गोष्ट घडणे आवश्यक असेल आणि अशी गोष्ट घडल्याच्या परिस्थितीत साथ देत नसेल तर कायद्याच्या परिभाषेतील तरतूद करण्यात आली आहे तिलाच अनिर्वाहित तरतूद असे म्हटलं जातं. आणि म्हणून अलगा टेलिस विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय, अलगा टेलिस विरुद्ध मुंबई महानगरपालिका या खटल्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की इथं प्रश्न असा आहे की जगण्याच्या अधिकारासाठी उपजीविकेच्या अधिकाराचा अंतर्भाव आहे का, या प्रश्नाचे उत्तर असे आहे की अनुच्छेद 21 मध्ये ठरवून दिलेल्या जीवन जगण्याच्या आवाक्यात प्रचंड असे दूरपर्यंतचा हा आवाका आहे. या अधिकाराचे समान महत्व पैलू उपजीविकेचा अधिकार आहे, कारण जगण्याचे साधन म्हणजेच उपजीविकेचे साधन, याशिवाय व्यक्ती जगू शकत नाही. ग्राहक शिक्षण व संशोधन केंद्र विरुद्ध भारत सरकार यात जीवन या शब्दाचा परमावश केलेला आहे. तो असा आहे की संविधानाच्या अनुच्छेद 21 मध्ये नक्की केलेला जीवनाचा परमावश केवळ प्राण्यांच्या अस्तित्वावर सलग काबाड कष्ट करणाऱ्या जीवनावर लक्ष केंद्रित केला नाही, तर जीवनात उत्तम राहणीमानापासून ते कामाच्या आरोग्याच्या स्थितीची आणि पुष्पत अशा अंतर्भाव याच्यामध्ये आपल्याला करण्यात आलेला आहे. म्हणूनच हा अधिनियम हा अतिशय समर्पकरित्या सगळ्या मानव जातीवरती प्रभाव टाकणारा असा हा अधिनियम आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या भारतातल्या माणसाला माणूस म्हणून जगत असताना त्याला आपल्या कायद्याद्वारे प्रस्थापित केलेले जे हक्क आहेत, हक्कांचे जे प्रकार आहेत, हे हक्कांचे प्रकार किती प्रकारचे हक्क आहेत हे मी तुम्हाला मागं सांगितलेलं होतं, तरी मी परत एकदा आपल्यासाठी सांगतो. हक्क हे 3 प्रकारचे आहेत. पहिले हक्क कुठल्या प्रकारचा येतो, तर पहिला हक्क म्हणजे आपल्याला संसद आणि विधिमंडळाने विविध कायद्याद्वारे देण्यात आलेले हक्क, याला आपण मानवी हक्कामध्येच त्याची गणना होते, ते हक्क. त्याचबरोबर ती आपल्या भारतीय संविधानाने आर्टिकल 12 ते 34 या कलमांद्वारे दिलेले मूलभूत हक्क हा दुसरा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय समूहाने वैश्विक जाहीरनाम्याच्या द्वारे आणि आंतरराष्ट्रीय परिसंधा याद्वारे प्रस्थापित केलेल्या मानवी हक्क, या असे मानवी हक्कांचे 3 प्रकार आहेत. आणि या तिन्ही मानवी हक्कांच्या प्रकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही या कायद्याद्वारे, या कायद्याने एक यंत्रणा उभी करण्यात आलेली, ती यंत्रणा म्हणजेच मानवी हक्क आयोग. आणि हा आयोगाच्या मार्फत याचं संरक्षण करण्याची जबाबदारी याच्याकडे नियुक्त करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच असा संरक्षण करणारा जो हा आपला कायदा आहे, या कायद्याच्या निमित्तानं आज आपण या मानवी हक्क आयोगाची रचना या ठिकाणी पाहणार आहोत. या मानवी हक्क आयोगाच्या मध्ये असणारी सगळ्यात मोठी त्याची तरतूद, त्या मानवी हक्क आयोगाच्या नियुक्त्या कोण करतं, त्याचं उद्दिष्ट काय आहे, मानवी हक्क आयोगाकडे कुठल्या तक्रारी चालतात आणि कुठल्या तक्रारीची तो दखल घेतो, या संबंधाने आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपण या संबंधाने पाहणार आहोत. आता आपण मानवी हक्क आयोगाची रचना पाहूया. त्याच्यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रचना किंवा त्याची स्थापना या संबंधाने पाहूया. या अधिनियमाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी व सोपवण्यात आलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी केंद्र शासन राष्ट्रीय मानवी हक्क आयोग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका आयोगाची स्थापना करील, या अधिनियमाद्वारे सांगण्यात आलेले. या आयोगामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद धारण केलेले असेल, अथवा बघा, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असं पद धारण केलेले ते आता कार्यरत असेल किंवा कार्यरत होऊन गेलेले असतील किंवा निवृत्त असतील, असा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती या आयोगाचा अध्यक्ष असतील. हा पहिला मुद्दा. याच्यामध्ये दुसरा मुद्दा येतो,
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर असलेला किंवा असे पद धारण केला असलेला एक सदस्य, म्हणजे एक जो सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असणारा पद धारण केलेला व्यक्ती या न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जातात. आता त्याच्यामध्ये 2019 मध्ये बदल करून सर्वोच्च न्यायालयाच्या कुठलाही न्यायमूर्ती या आयोगाचे अध्यक्ष बनू शकतात अशी तरतूद करण्यात आलेली आहे. पण जेव्हा सुरुवातीचा जो अधिनियम आहे, या अधिनियमामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदावर असणारा व्यक्ती किंवा तो निवृत्त असणारा व्यक्ती, पदावरून निवृत्त झालेला व्यक्ती या आयोगाचे अध्यक्ष असतील. त्याचबरोबर ती याचे सदस्य म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून काम पाहत असणारे किंवा पदावर असणारे किंवा निवृत्त झालेले एक व्यक्ती याचा सदस्य असेल. दुसरं, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आता हेच याच पद्धतीनं राज्य मानवी हक्क आयोगामध्ये उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावरती असणारा व्यक्ती हा राज्य मानवी हक्क आयोगाचा मुख्य अध्यक्ष असेल. किंवा निवृत्त झालेला किंवा पदावर असणारा व्यक्तीही त्याचा अध्यक्ष असू शकेल. आणि त्याच्या आता 2019 मध्ये जो बदल करण्यात, अमेंडमेंट करण्यात आलेले आहे, त्या पद्धतीने न्यायाधीश असणारा व्यक्ती त्याचं अध्यक्षपद भूषवू शकतो असं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. याचबरोबर ती त्याचा सदस्य म्हणून उच्च मानवी हक्काच्या क्षेत्राशी संबंधित असलेला किंवा मानवी हक्क क्षेत्रात कार्यरत असलेला सामाजिक कार्यकर्ता, मानवी हक्काचं ज्ञान असणारा 2 व्यक्ती या आयोगाचे सदस्य म्हणून, अनुभव असणारे व्यक्ती सदस्य म्हणून कार्यरत असतील, असे व्यक्ती त्या आयोगाचे सदस्य असतील. हे या आयोगाची रचनेमधलं पहिलं काम आहे किंवा पहिली रचना आहे. याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदावर असणारा व्यक्ती हा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष असतात. याचबरोबर ती राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावरनं निवृत्त झालेले किंवा असलेले हे राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष असतात. त्याचबरोबर ती त्याचे सदस्य कोण असतं, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावर असणारे किंवा निवृत्त झालेले हे याचे सदस्य म्हणून एका सदस्याची नियुक्ती याच्यामध्ये केली जाते. त्याचबरोबर ती मानवी हक्क क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे, मानवी हक्क क्षेत्राचा अनुभव असणारे एक्सपर्ट लोक, अशा 2 व्यक्तीची या आयोगाचे सदस्य म्हणून समाजातनं नियुक्ती केली जाते. त्या समाजातल्या अशा 2 व्यक्तीची एक्सपर्ट म्हणून या मानवी हक्क आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येते. याच्यामध्ये या सर्व बाकीच्या ज्या नियुक्त्या आहेत या मानवी हक्काच्या संबंधाने परत आणखी पुढे दिलेलं आहे की मानवी हक्काशी संबंधित बाबीचे ज्ञान असणाऱ्या किंवा त्यामधील प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्तीमधून करावयाच्या 2 सदस्याची नियुक्ती केली जाते. त्याचबरोबर ती याच्या आयोगाचे आणखी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य कोण कोण असतात हे बघू लक्षात घ्या की कलम 12च्या खंड ब मध्ये जे सध्या विधिनिर्देशित करण्यात आलेले कार्य पार पाडण्यासाठी अल्पसंख्याकांसाठी असलेला राष्ट्रीय आयोग, अल्पसंख्याक राष्ट्रीय आयोग, त्याचबरोबर ती अनुसूचित जाती जमातीसाठी राष्ट्रीय आयोग, त्याचबरोबर ती महिलांसाठी कार्यरत असलेला महिला आयोग, याचबरोबर ती बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष हेही या मानवी हक्क आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहत असतात. याचे मुख्य सदस्य हे सगळे जे आहेत आणि त्याच्यात आता नव्याने झालेला अपंग कल्याण आयोग असू द्या, हेही मानवी हक्क आयोगाचे सदस्य या ठिकाणी असतात. ही झाली मानवी हक्क आयोगाची रचना. मानवी हक्क आयोगाचे सदस्य कोण कोण असतात हे आपल्या लक्षात आलेले आहे. आता याचबरोबर ती याचा एक महासचिव असतो जो आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल. तो आयोगाकडून किंवा यथास्थित अध्यक्षाकडून त्याच्याकडे सोपवण्यात आलेल्या अशा खालील विनियमित करण्यासाठी न्यायिक कार्य आणि अधिकार अखेरीस आयोगाच्या अधिकाराचा वापर करील आणि आयोगाची अशी कर्तव्य पार पाडील असा एक IPS अधिकारी त्या ठिकाणी किंवा IAS IPS अधिकारी
त्या ठिकाणी आयोगाचा मुख्य सचिव म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करता येते की त्याची नियुक्ती शासनामार्फत केली जाते. आयोगाचे मुख्य कार्यालय हे दिल्ली येथे असेल आणि केंद्र शासन पूर्व परवानगी भारतातील अन्य ठिकाणी देखील या कार्यालयाची स्थापना करेल असं त्या कायद्यामध्ये नियुक्त केलेलं आहे. मात्र सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं कार्यालय हे दिल्ली या ठिकाणी आहे. याचबरोबर हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हे स्थापनेशी संबंधित असे नेम 4 पोटकलम 2 असा उद्देश आहे की कोणालाही 240 दिवसापेक्षा अधिक दिवसासाठी रजेचे रोखीकरण करण्यास मुभा असणार नाही. या प्रकरणाने केरळ उच्च न्यायाधीश म्हणून 240 दिवसाकरिता रजेची रोख केले म्हणून हे नियमन कलम 4 अन्वये मानवी हक्क आयोगाचा सदस्य म्हणून त्याला मिळालेल्या 68 दिवसाच्या कालावधीसाठी आणखी रोखीकरण करण्यासाठी हकदार नव्हता असं एका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आणखी एक निर्णय याच्या संबंधाचा आहे तो म्हणजे SCC 31A MIR SC 1455 या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये असं म्हटलंय की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून आणि त्यावर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून तसेच भारतीय मुख्य न्यायाधीश म्हणून आपल्या क्षमतेवर आयोगाच्या अध्यक्षाने तसेच ज्यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायाधीश पद धारण केले आहेत अशा 2 सदस्यांनी आपल्या संपूर्ण पदातील मूलभूत हक्कांचा विचार केला तर प्रतिपादन केले आहे, त्याच्या अंमलबजावणी केली आहे आणि ते त्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून आयोगाचे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ज्याच्यामध्ये निर्देश केले आहेत असे खरोखरच तज्ज्ञ मंडळी असल्याचा निर्णय दिला होता. आणि म्हणून त्या संबंधाने जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्याच्या नियुक्तीच्या संबंधाने हा निर्णय आहे. मला असं म्हणायचं की या आयोगाची नियुक्ती करत असताना किंवा आयोगाची निर्मिती करत असताना असणाऱ्या ज्या तरतुदी आहेत हे आपण पाहत असताना या तरतुदीमध्ये आयोगाच्या या निर्णयाच्या पद्धतीने पाहत असताना या आयोगाची तरतूद कोण कोण करतं तर या संबंधाने आपण पाहत आहोत. याच्यामध्ये कलम 4 मध्ये महासचिवाच्या संबंधाने जी नियुक्ती केलेली आहे ही आयोगाची महासचिव हा त्या आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल आणि आयोग त्या प्रदान करील अशा आयोगाच्या अधिकाराचा तो वापर करील व अशी कामे पार पाडील. 5वं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आयोगातील मुख्य दिल्ली येथे या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्य कार्यालय असेल आणि या आयोगाची नियुक्ती कोण करेल तर आयोगाची नियुक्ती ही राष्ट्रपती आपल्या सहीनी आणि त्याच्या सिक्क्यानिशी अभिपत्र देऊन सभा अध्यक्षाची व ती इतर सदस्याची नियुक्ती करतील. पण याची निवड कोण करेल? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नियुक्त्या हे राष्ट्रपतीच्या सहीनी होतात, राष्ट्रपतीच्या पत्राद्वारे होतात, राष्ट्रपती याची नियुक्ती करतात. मात्र याची निवड कोण करेल, याची निवड समिती कुठली आहे हे आपण बघितलं पाहिजे की या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची, सचिवांची किंवा त्या ठिकाणच्या सदस्यांची निवड कोण करतं किंवा त्याची निवड समिती कुठली आहे हे जर आपण पाहिलं तर या कलमामध्ये आपल्याला नमूद करण्यात आलेलं आहे की याची निवड हे माननीय पंतप्रधान हे या निवड समितीचे अध्यक्ष असतील. ज्या आयोगाच्या सदस्याच्या नियुक्ती करत असताना किंवा निवड करताना ही जी निवड कमिटी आहे ही निवड कमिटी आपल्याला सांगतोय की माननीय पंतप्रधान हे या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निवड समितीचे सभाध्यक्ष असतील. लोकसभेचे अध्यक्ष हे त्याचे सदस्य असतील त्या कमिटीचे. भारत सरकारचे गृह मंत्रालय हे त्याचे प्रभारी सदस्य असतील. त्याचबरोबर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते हे त्या समितीचे सदस्य असतील. त्याचबरोबर राज्यसभेतील विरोधी पक्ष नेता हे त्याचे सदस्य असतील. त्याचबरोबर राज्यसभेचे उपाध्यक्ष हे त्या समितीचे सदस्य असतील. एक लक्षात घ्या, राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात आणि निवड समितीचे निवड पत्र हे राष्ट्रपती देतात. म्हणून या कमिटीमध्ये आपल्याला जे निवड कमिटीमध्ये सदस्य करत असताना राज्यसभेचे उपाध्यक्ष या कमिटीचे सदस्य केल्याचं याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून हे सर्व मिळून बनलेली समिती ही शिफारस केल्यानंतर शिफारस करेल राष्ट्रपतींना आणि त्यानंतर राष्ट्रपती असे करून भारताचे मुख्य न्यायाधीश
यांच्याशी विचारविनिमय केल्याखेरीज सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती यांची नियुक्ती करणार नाहीत, हेही अधिनियमामध्ये स्पष्टपणे तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ती सभा अध्यक्ष किंवा सदस्य यांची नियुक्ती ही केवळ समितीचे सदस्य कोणतेही पद रिक्त झाल्याच्या कारणावरून अवैध होणार नाहीत, हेही त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ती कलम 5(1) मध्ये या आयोगाच्या पोटकलमच्या 2च्या उपनिविधीमध्ये अधीन राहून आयोगाचे सभाध्यक्ष किंवा अन्य कोणतेही सदस्य या बाबतीत राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश केल्यावरून त्या न्यायालयाने त्या संबंधातील विहित असलेल्या कार्यपद्धती अनुसार चौकशी करून नंतर सभाध्यक्ष किंवा तथाकथित अध्यक्ष आणि अन्य सदस्य यांच्या साबित झालेल्या दूरवर्तनाच्या किंवा समस्येच्या कारणास्तव पदावरून दूर करण्यासंबंधात केले पाहिजे असा अभिप्राय कळवल्यानंतर राष्ट्रपती या आदेशाद्वारे अशा कोणत्याही कारणास्तव त्याला पदावरून दूर केले जाईल. याचाच अर्थ या कमिटीमध्ये असणारे जे व्यक्ती आहेत यांना जर पदावरून दूर करायचं झालं तर त्याची जी कार्यप्रणाली आहे तीही या ह्याच्यामध्ये नियुक्त केलेली आहे किंवा याच्यामध्ये समजून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आता ही कार्यप्रणाली समजून सांगत असताना सभा अध्यक्षाच्या नियुक्ती त्याचबरोबर ती त्यांना कशा पद्धतीने पदावरून दूर केलं जाऊ शकतं याबाबतची ही या अधिनियमात पोटकलमामध्ये तरतूद केलेली आहे. आता ही तरतूद जर आपण पाहिली तर या तरतुदीच्या अनुषंगाने आपल्याला पुढे असं दिसतं की सभाध्यक्ष आणि सदस्य यांच्या पदाबाबतची सभाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेली व्यक्ती किंवा ज्या दिनांकास आपले पद धारण करील तेव्हापासून 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत किंवा ती व्यक्ती 70 वर्षाची होईपर्यंत यापैकी अगोदर घडेल त्या घटनेपर्यंत हे पद धारण करील. हे पद कितीपर्यंत त्यांना ते पद भोगता येईल याचीही तरतूद या कलमामध्ये आपल्याला करण्यात आलेली आहे. याचबरोबर ती पद धारण करणे समाप्त झाल्यानंतर सभाध्यक्ष किंवा सदस्य भारत सरकारच्या अखत्यारीत किंवा कोणत्याही शासनाच्या अखत्यारीखाली यापुढे नोकरी करण्यास अपात्र ठरेल. लक्षात ठेवा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य म्हणून काम करणाऱ्या किंवा हे पद भूषवणाऱ्या व्यक्ती नंतर कुठल्याही शासकीय काम करण्यामध्ये त्यांना अपात्र ठरवण्यात येईल असंही या अधिनियमामध्ये स्पष्टपणे तरतूद करून ठेवलेली आहे. हेही आपल्याला या अधिनियमात नमूद केलेलं पाहायला मिळतंय. विशिष्ट अशा परिस्थितीत सदस्याचे अध्यक्ष म्हणून काम करणे किंवा अशा पदाची कर्तव्य पार पाडण्यासंबंधी राज्यसभा अध्यक्ष मृत्यू किंवा सभेच्या अध्यक्षाचे मृत्यू झाल्यामुळे किंवा त्यांनी राजीनामा दिल्यामुळे किंवा अन्य कारणाने पद रिक्त झाले असेल अशा बाबतीत असे पद रिक्त नवीन अध्यक्षाची नियुक्ती करून पद भरण्यापर्यंत अशा पदाची कर्तव्य पाडण्यासाठी राष्ट्रपती अधिसूचनेद्वारे सदस्यापैकी एका सदस्याला प्राधिकृत करतील आणि अध्यक्ष रजेवर असल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे गैरहजरल्यामुळे जे पूर्वीच्या अध्यक्षाला अधिकार होते त्या अधिकार याही अध्यक्षांना राहतील, तात्पुरते नियुक्ती केलेल्या अध्यक्षांना, आणि ते त्या आयोगाचं कामकाज पाहतील असंही त्याच्यामध्ये नियुक्त केलेलं आहे का त्याच्यामध्ये अधिनियमामध्ये नमूद केलेलं आहे. या अधिनियमामध्ये या आयोगाचे सदस्याची पदं कशी जर दुर्वर्तन झालं किंवा व्यसनी झाला एखादा सदस्य किंवा त्यांनी कुठल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये गैरवर्तनामध्ये आढळला गेला तर त्यांना पदावरनं हटवण्याची जी प्रक्रिया आहे हेही अधिनियमामध्ये तरतूद करून ठेवलेले अधिनियमामध्ये नमूद केलेलं आहे. आता या पद्धतीने आयोगाची नियुक्ती झाल्यानंतर आयोगाची पद धारण केल्यानंतर या आयोगाची नेमकी कार्य काय आहेत हे आपण पुढील भागामध्ये पाहत आहोत, या कार्यामध्ये पाहत आहोत. याच्यामध्ये आपल्याला नियुक्त केलेल्या अधिनियमाच्या तरतुदी आपण बघितलेल्या आहेत आणि या अधिनियम आपल्याला असं सांगतो की या अधिनियमामध्ये या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, त्याचे अध्यक्ष आणि त्याची निवड प्रक्रिया हे कोण करतं, कशा पद्धतीने करतं, त्याची नियुक्ती आणि त्यांच्या पदावरून हटवण्याचं पण कशा पद्धतीने तरतुदी केलेल्या आहेत हे या अधिनियमामध्ये आपण पाहिलेलं आहोत, त्याच्या तरतुदी आपण बघितलेल्या आहोत. आता आपण पाहणार आहोत
की आयोगाची कार्य व आयोगाचे अधिकार या संबंधाने आपण चर्चा करणं मला वाटतं योग्य राहील। आणि खऱ्या अर्थानं आपण मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून या आयोगाकडे जेव्हा तक्रार करत असतो तेव्हा या आयोगाची कार्य जर आपल्या लक्षात आली तर मला वाटतं न्यायाच्या दृष्टिकोनातून ती बाब अतिशय महत्त्वाची ठरेल। म्हणून आपण आयोगाचे कार्य काय आहेत या दृष्टिकोनातून आपण बघूयात आणि आयोगाची कार्य आपल्या लक्षात आली तर खऱ्या अर्थानं हा अधिनियम आपल्याला समजेल। हा एकूण 43 कलमाचा हा कायदा आहे। एकूण या मानवी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये एकूण 43 कलम आहेत आणि या कलमांनी या आयोगाची संपूर्ण रचना, त्याचं कार्य, त्याचे जबाबदाऱ्या निश्चित करून आपल्याला दिलेल्या आहेत। ते कायद्याचं स्वरूप त्याला प्राप्त केलेलं आहे आणि त्या घटनात्मक तरतुदी अनुषंगानं आज आपल्याकडे जी मानवी हक्काच्या संबंधाने उभा राहिलेला हा आयोग कशा पद्धतीने कार्य करतो आणि त्याचे कार्य काय आहेत हे आपण बघूयात। मानवी हक्क आयोगाची कार्य हे आयोगापुढील सर्व किंवा कोणत्याही कर्तव्य पार पाडील ती म्हणजे स्वतःहून किंवा एखादा बळी पडलेल्या व्यक्तीने इतर विनंती अर्ज असल्यास किंवा मानवी हक्काचे उल्लंघन केल्याबाबतच्या किंवा त्याच्यासाठी चेतावणी दिल्याबाबतची तक्रार मानवी हक्क आयोगास प्राप्त झाल्यास अशा उल्लंघनाच्या प्रतिबंध करण्याकरिता एखाद्या लोकसेवकाने दुर्लक्ष केल्याबाबतची तक्रार जरी त्याच्याकडे आली तर त्या तक्रारीची चौकशी करण्याकामी मानवी हक्क आयोगाचं काम आहे किंवा मानवी हक्क आयोगाचं कर्तव्य आहे। याचबरोबर ती मानवी हक्क आयोगाच्या उल्लंघनाचा कोणताही आरोप ज्याच्यामध्ये अंतर्भूत आहे अशा न्यायालयाकडे प्रलंबित असलेल्या कोणत्याही कारवाईमध्ये अशा न्यायालयाच्या संमतीने मध्यस्थी करणे हेही आयोगाचं काम आहे। त्याचबरोबर ती त्यावेळी अंमलात असलेल्या व इतर कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भाव असला तरी राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ज्या कोणत्याही तुरुंगात किंवा अन्य एखाद्या संस्थेत उपचाराच्या सुधारण्याच्या किंवा सुरक्षेच्या प्रयोजनार्थ व्यक्तीस स्थानबंद केलेले असेल किंवा ठेवून घेतले असेल त्या तुरुंगाचा व संस्थेचा त्या निवासी व्यक्तीच्या जीवन परिस्थितीचा अभ्यास करून त्यावर शिफारसी करण्यासाठी राज्य शासनास सूचना देण्यासाठी मानवी हक्क आयोगाचं काम असेल, मानवी हक्क आयोगाची कर्तव्य असेल। त्याचबरोबर ती मानवी हक्क आयोगाच्या रक्षणासाठी संविधानाने किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या अन्य कायद्यांनी तरतूद केलेल्या संरक्षणाचा आढावा घेणे आणि ते अधिक परिणामकारक ठराविण्यासाठी उपाययोजना करणे, मानवी हक्कांचा उपभोग घेणाऱ्या मानवी हक्क आयोगाचा उपयोग घेणाऱ्या दहशतवादास सर्व प्रकारचा आढावा घेणे आणि योग्य ते सुधारणात्मक उपाययोजना करणे। त्याचबरोबर ती मानवी हक्क आयोगासंबंधातील शोषणात्मक ग्रंथांचा आणि आंतरराष्ट्रीय दस्तावेजांचा अभ्यास करणे आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारसी करणे, मानवी हक्क आयोगाच्या क्षेत्रातील संशोधन सुरू करणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे, समाजाच्या विविध थरामध्ये मानवी हक्क विषयक साक्षरतेचा प्रसार करणे आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या संरक्षणात्मक उपाययोजनाचा संबंधात लोकांना प्रकाशन, प्रसार माध्यम, चर्चासत्र, इतर उपलब्ध मार्गाने जागरूकता निर्माण करणे। त्याचबरोबर ती मानवी हक्काच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सरकारी गैर सरकारी संघटना किंवा संस्था यांच्या प्रयत्नांना चालना देणे हे मानवी हक्क आयोगाचं काम आहे। म्हणजे जे आपण आपलं जे गैर सरकारी संघटन म्हणून आपण काम करतो या संघटनाला प्रोत्साहन करणे हेही मानवी हक्क आयोगाचं काम आहे। त्याच्यामध्ये त्यांनी त्या पद्धतीची तरतूद आपल्याला या कायद्याने करून दिलेली याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। त्याचबरोबर ती मानवी हक्क आयोगाच्या प्रचारासाठी त्याला आवश्यक वाटतील अशा इतर काही तरतुदी करणे हेही मानवी हक्क आयोगाचं काम आहे। याच्यामध्ये मग जेव्हा आपल्याला वेगळ्या चौकशी करण्यासाठीच्या चौकशी कमिटी नियुक्त करण्यासाठीच्या किंवा मानवी हक्क आयोगाला चौकशी करण्याचे कसे अधिकार आहेत हे या संबंधीचे आपण बघूयात। याच्यामध्ये
या अधिनियमातील तक्रारीची चौकशी करताना आयोगाला दिवाणी संहिता 1908 च्या कलम 5 या दाव्यातील न्याय चौकशी करणाऱ्या दिवाणी न्यायालयाला जे अधिकार देण्यात आलेले आहेत ते सर्व अधिकार या विशेषतः पुढील सर्व बाबीचे अधिकार या आयोगाला कायद्याप्रमाणे देण्यात आलेले आहेत. म्हणजे या आयोगाला नेमके कुठले अधिकार आहेत या संबंधाने आपण चर्चा करत आहोत. याच्यामध्ये या अधिनियमातील तक्रारीची चौकशी करताना आयोगाला दिवाणी प्रक्रिया संहिता 108 कलम 1908 च्या कलम 5 खालील दाव्याची न्याय चौकशी करणाऱ्या दिवाणी न्यायाधीशाला जे अधिकार असतात तेच अधिकार या आयोगाला देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ती साक्षीदारांना उपस्थित राहण्यासंबंधीचे समज काढणे, त्यांना उपस्थित राहण्यास भाग पाडणे आणि त्याची शक्यतेवर तपासणी करणे हेही आयोगाला अधिकार आहेत. त्याचबरोबर ती कोणतेही दस्तावेज शोधून काढणे, सादर करणे, शपथपत्रावरील पुरावा स्वीकारणे, कोणत्याही न्यायालयात किंवा न्यायालयातून कोणत्याही शासकीय अभिलेखाची किंवा त्याच्या प्रतीची पाहणी करणे हेही अधिकार या आयोगाला आहेत. साक्षीदाराची किंवा दस्तऐवजाची तपासणी करण्यासाठी आयोग पत्र काढणे, विहित करण्यात येईल अशी तक्रार कोणतीही बाब त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे ज्या अधिकारांचा दावा करता येईल अशा अधीन राहून कोणत्याही व्यक्तीला चौकशीत वस्तूला उपयुक्त ठरतील अशा व्यक्तीला आयोगासमोर उपस्थित राहण्याचं फरमान काढण्याचा अधिकार किंवा नोटीस काढण्याचा अधिकारही या आयोगाला या देण्यात आलेल्या या कायद्याने. याचबरोबर ती आयोगासमोर आलेली जी माहिती आहे या माहितीमध्ये दंड संहितेच्या 1860 कलम 45 अन्वये 1900 कलम 176 आणि कलम 177 अन्वये तिच्या कायद्याने बंधनकारक असलेले असे मान्यता त्याच्यामध्ये कायद्याद्वारे या आयोगाला अधिकार देण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये कोणत्याही इमारती किंवा जागेत चौकशीचा किंवा वस्तूची संबंध असेल असे कोणतेही दस्तावेज आढळून येतील असे आयोगाला सहकारण वाटेल अशा इमारतीत किंवा जागेत आयोगाने बाबतीत विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. म्हणजे आयोग कुठल्याही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या त्या इमारतीची झडती घेऊ शकतो किंवा त्या ठिकाणची चौकशी करू शकतो. हे कायदेशीर आयोगाला अधिकार आहेत. गाईज, हे कायद्याचं जी आपण अंमलबजावणी पाहत आहोत किंवा कायद्याच्या ज्या चौकटी पाहत आहोत आणि जे कलमांनी आयोगाला दिलेले अधिकार आहेत हे खूप महत्वाचे आहेत. आणि म्हणून मग आयोगाकडे ज्यावेळेस आपण तक्रारी दाखल करतो तर आयोगाला कुठले अधिकार असतात किंवा कशा अधिकार असतात हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे आयोगाचे अधिकार पाहत आहोत. थोडी किचकट भाषा आहे, कायद्याची वेगळी कलमं आहेत आणि त्यामुळे समजताना थोडस लक्षात येतं किंवा दुर्लक्ष होतं. यासाठी पुन्हा एकदा समजण्यासाठी मी तुम्हाला हा कायद्याची मराठीमध्ये असणाऱ्या कायद्याची PDF आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेल. म्हणजे तुम्हाला आपण जे कलम पाहिलेली आहेत या कलमाचा अर्थ समजून घेता येईल किंवा अर्थ समजून घेता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मानवी हक्क आयोगाची रचना एक्झॅक्ट काय आहे याचा बोध होईल. आता या आपल्या प्रशिक्षणाचा पाठ मधला दुसऱ्या भागाचे फक्त 4 मिनिट शिल्लक राहिलेले आहेत आणि मला असं वाटतं की या कायद्याची कलम पाहत असताना थोडासा कंटाळवाणा प्रकार घडलेला दिसतो किंवा थोडासा कंटाळवाणा आलेला दिसतो. म्हणून आपण आता काय करूया की या कलमाची पुढची तरतूद पाहत असताना या कलमाच्या द्वारे आपल्या मानवी हक्क सत्र न्यायालय किंवा आपले जे सत्र न्यायालय आहेत या मानवी हक्क कायद्यामध्ये सत्र न्यायालयाला मानवी हक्क न्यायालय म्हणून जी घोषित करण्यात आलेलं आहे या संबंधीच्या पण पुढच्या आपण तरतुदी पाहणार आहोत. त्याचबरोबर ती मानवी हक्क आयोग ज्यावेळेस त्याच्याकडे तक्रार दिली जाते त्यावेळेस ते तक्रारीची चौकशी करण्यासाठी त्यांच्याकडे कुठली चौकशी यंत्रणा असते आणि त्या संबंधीच्या असणारे त्याचे सगळे तरतुदी या संबंधाने आपण माहिती पाहणार आहोत. आणि मग मानवी हक्क आयोगाकडे आपण कशी तक्रार दाखल करायची, मानवी हक्क आयोग नेमका कुठल्या तक्रारीची दखल घेईल, कुठल्या तक्रारीची दखल घेणार नाही आणि मानवी हक्क आयोग स्वतःहून काही माध्यमातून ज्यावेळेस बातम्या येतात आणि या बातम्यांची स्वतःहून दखल घेतो
आणि शासनाला तशा शिफारशी करू शकतो, या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदी या दृष्टिकोनातून आपण माहिती बघणार आहोत. कारण ही थोडी कायद्याची भाषा आहे, कायद्याच्या तरतुदी आहेत. समजताना, वाचताना, तरतुदी करताना किंवा हे सांगताना थोडी कचकट भाषा होते. म्हणून मी तुम्हाला उद्या आपल्या ग्रुपमध्ये या कायद्याचं PDF पाठवतो, म्हणजे कलम टू कलम तुम्हाला ते वाचता पण येईल, बघता पण येईल आणि ऐकता येईल आणि समजून घेता येईल. म्हणून आपल्याला प्रत्येक कलमांतर्गत असणाऱ्या तरतुदी आणि त्या संबंधीने जर आपल्याला कुठला प्रश्न उद्भवला किंवा काही समजलं नाही तर आपल्या सगळ्याला चर्चा करता येईल. आता आपण या 4 मिनिटांमध्ये किंवा 2च मिनिटं राहिलेले त्या 2 मिनिटांमध्ये आपली काय भूमिका असेल तर मांडा, किंवा परत एकदा आपल्याला ही लिंक मध्ये परत जॉईन व्हायचंय का, निश्चित फक्त या संबंधाने आपण चर्चा करू म्हणून. जे कायद्याचे आहे ना. यस असलम सर बोला. जे कायद्याचे आहे ना तुम्ही म्हणलेला ते आम्हाला PDF केलं तर बरं होईल तेवढं. हो नक्कीच पाठवतो मी आपल्याला. हो सर चालेल सर, थँक्यू सर. याच्यामध्ये आणखी कोणाला काय मुद्दे मांडायचे आहेत का? परत जॉईन व्हायचे सर. परत जॉईन व्हायचं का? आपली जर लिंक संपली तर परत चर्चा करण्यासाठी जॉईन व्हायचंय का सगळ्यांना? हा 2 मिनिटांमध्ये आवरणार नाही ना. हो चालेल, आपण परत जॉईन होऊया सगळेजण. हो सर. ओके, आता आपण चालू ठेवूया. काय मुद्दा कोणाचा असेल तर यस. काय म्हणताय सर? कुणाचे काय मुद्दे आहेत का आताचे जे आपण प्रशिक्षण करतोय याच्यामध्ये काय कुणाच्या अडचणी वाटतायत का आपल्याला? आता हे आयोगाचं जे कार्य चालू आहे, हा आयोगाचं कार्य हे कलम 176-77 आपण सांगितलं. बरोबर. अजून दुसरं कोणत्या कलमान्वये हे आयोगाचं कार्य आणि रचना चालू आहे? कलम जो भारतीय दंड संहिता, आपला फौजदारी दंड संहिता जी आहे, या दंड संहितेच्या कलम 45 अन्वये आणि कलम 177 आणि 76 अन्वये जे न्यायालयाचे अधिकार आहेत, हे न्यायालयाचे अधिकार आहेत की एखाद्या न्यायालयासमोर जर एखादं प्रकरण आलं तर त्या प्रकरणाची चौकशी कशी करायची आणि त्या न्यायालयाला काय अधिकार आहेत, न्यायालय काय काय अधिकारानं आपल्या त्या अधिकाराप्रमाणे त्याची चौकशी करू शकतो, या संबंधीच्या त्या तरतुदी आहेत. म्हणजे न्यायालयाचे अधिकार या आयोगाला देण्यात आलेले आहेत. त्या कलमाप्रमाणे जर दंड संहितेचं आपण जर ती कलम पाहिली तर त्या कलमामध्ये मॅजिस्ट्रेट न्यायालयाला किंवा दिवाणी न्यायाधीशाला जे अधिकार त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत त्या कलमाप्रमाणे, त्याच कलमाप्रमाणे या आयोगाच्या अध्यक्षांना आणि सदस्यांना तसे अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत. हे अधिनियमातली ती तरतूद आपल्याला सांगते. ओके सर, धन्यवाद बरं का सर. हा बरं का सर,